आपण ऐकत आहात जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांच्याद्वारे लिखित पुस्तक ज्ञानगंगा। वैष्णोदेवीच्या मंदिराची स्थापना कशी झाली? जेव्हा सती उमादेवी जी आपला पिता राजा दक्ष यांच्या हवनकुंडामध्ये उडी मारल्याने जळून मृत्यूला प्राप्त झाली, त्यावेळी भगवान शिवजी तिच्या अस्थींचा सापळा मोहवश सतीजी पार्वतीजी समजून 10,000 वर्षे खांद्यावर घेऊन वेड्यासारखे फिरत राहिले। भगवान विष्णूजींनी सुदर्शन चक्राने सतीचा तो सापळा छिन्न विछिन्न करून टाकला। जेथे तिचे धड पडले होते तेथेच ते पुरून टाकले। या धार्मिक घटनेची आठवण राहण्यासाठी त्यावर एक मंदिरासारखे स्मृतीस्थळ बनवले की जेणेकरून येणाऱ्या काळामध्ये कोणी असे ना म्हणो की पुराणात चुकीचे लिहिले आहे। त्या मंदिरामध्ये एक स्त्रीचे चित्र ठेवले, त्याला वैष्णोदेवी म्हणू लागले। त्याची देखरेख आणि श्रद्धाळू दर्शकांना त्या स्थानाची कहाणी सांगण्यासाठी एका प्रामाणिक व्यक्तीची नियुक्ती केली गेली। त्याला इतर धार्मिक व्यक्ती काही वेतन देत होते। नंतर त्याच्या वंशजांनी तेथे दान भेट घेण्यास प्रारंभ केला आणि म्हणू लागले की एका व्यक्तीचा व्यापार ठप्प झाला होता। मातेला 100 रुपये चढवण्याचा संकल्प केला, नारळ फोडला, तो अत्यंत धनवान झाला। एक निस्संतान दाम्पत्य होते, त्याने मातेला 200 रुपये, साडी व सोन्याचा गळ्यातील हार चढवण्याचा संकल्प केला, त्याला पुत्रप्राप्ती झाली। अशा प्रकारे भोळे आत्मे या दंतकथांवर विश्वास ठेवून आपली पवित्र गीताजी आणि पवित्र वेदांना विसरले आहेत, ज्यात सर्व साधना शास्त्रविधी रहित लिहिलेली आहे। ज्या कारणाने ना कोणते सुख मिळते, ना कोणते कार्य सिद्ध होते, ना परमगती म्हणजेच मुक्ती मिळते। प्रमाण पवित्र गीता अध्याय 16 श्लोक 23 ते 24। अशा प्रकारे जेथे देवीचे डोळे पडले तेथे नैना देवीचे मंदिर व जेथे जीभ पडली तेथे श्री ज्वालाजीचे मंदिर आणि जेथे धड पडले तेथे वैष्णोदेवीच्या मंदिराची स्थापना करण्यात आली।